प्रीतीचं तेल वातीच्या ज्योतीला, अनिलरावांच्या प्रेमापुढे नाही किंमत संपत्तीला. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात रोज होतात नवीन खेळ. प्रशांत रावांचं नाव घेते, पैठणी जिंकण्याची माझीच वेळ. आता नेमकं कुणाचं नाव येणार माहीत नाही. बऱ्याच जणींनी देव पाण्यात ठेवलेत आज. काय पटतंय बघा. लता सुरेश करकटे. नाव सांगा. लता सुरेश करकटे. कसं वाटतंय तुमचं आता नाव आलं? हो की नाही? आलं ना, एवढ्यात नंबर आला, लय बरं वाटलं. उखाणा घेताय? हा हा घ्या ना. काचच्या गलासात मद्राशी दही. हा. सुरेश करकटे बसले खुर्चीवर, मी करते सही. काचेच्या गलासात मद्राशी दही. मद्रासी दही. दही. सही रे सही. आता कोण आहे सोबत घरातलं इकडे? मुलं आहेत 2, सुना आहेत 2. सुनाला, एका सुनेला बोलवायचं तर कुठल्या सुनेला बोलवाल? ये सारिका. कसं वाटतंय? खूप छान. कशासाठी? सासूबाई सिलेक्ट झाल्या त्याच्यासाठी. हो का? वाटत नाही चेहऱ्यावरून. बरं बरं, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा, एक टप्पा पडून तो या गजात, म्हणजे खिडकीचे गज आहेत त्यांना पार करून तो पलीकडे जायला पाहिजे. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक, 2, 3. थांबा थांबा. त्यांच्या 6 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 3. 6 संधी तुमच्यासाठी. 1, 2, 6 संधी झाल्या. गुणसंख्या आहेत 2. तुमची गुणसंख्या आहे 3. या माऊलीची गुणसंख्या आहे 3. तुमच्याकडे 4 संधी आहेत आणि गुणसंख्या आहे 2. बघूया काय होणार. आता बघा, बरोबरी करण्याची संधी आहे. 1 गुण मिळाला तर बरोबरी, आणि त्यानंतर आणखी 5 संधी मिळणार दोघींना. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दळवी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या करकटे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो
हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.